आवाज जनता की मध्ये आपले स्वागत आहे। एक मोठी बातमी। खासदार महोत्सवमध्ये 16/11/2025ला सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी उसळली होती। युवा वर्ग प्रत्येक गाण्यावर आनंद घेत होते, पण मैदानाच्या गेट नंबर 3 जवळ देशाचे रक्षक गिरीश कुमार एलेकर आपल्या पत्नीसह आले असता गेटवर खूप गर्दी असल्यामुळे गेटवर नंदनवनचे पोलीस निरीक्षक श्री विनायक कोळी उभे होते। फक्त धक्क्यामुळे रक्षक गिरीश कुमार एलेकर यांच्या कोडीला धक्का लागल्यामुळे विनायक कोळींनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली। पायावर, हातावर, पाठीवर रॉडने मारहाण केले। एलेकरला वाचविण्यासाठी त्यांची पत्नी आली, पण तिला पण मारहाण करण्यात आले व पोलीस निरीक्षक श्री विनायक कोळी यांनी त्या बाईला अश्लील शब्दात शिव्या देत एलेकर यांना जीवे मारण्याची धमकी दिली। सक्करदरा पोलिसांनी पण कुठलीच मदत केली नाही व गुन्हा पण नोंद केला नाही। एलेकर यांनी माननीय मुख्यमंत्री, रक्षा मंत्रालय व माननीय पोलीस कमिशनर यांच्याजवळ तक्रार केली। पोलीस कमिशनर साहेब अशा गुन्हेगारांवर काय कारवाई करतील ह्याकडे लक्ष लागणार आहे। धन्यवाद। आणि त्याच्यानंतर पण आम्हाला कंटिन्यू 10 वाजेपर्यंत गेट नंबर 3 वर थांबून ठेवलं। सांस्कृतिक क्रीडा भवन जे कॉलेज आहे, गेट नंबर 3 वरच बसून ठेवलं, सोडलं नाही। आम्ही त्यांना विनंती केली की आम्हाला मेडिकल साठी जाऊ द्या किंवा घरी जाऊ द्या, पण त्याने बिलकुल आमचं ऐकलं नाही आणि आम्हाला सोडलं नाही। त्यानंतर पण धमकी देत राहिले की तुझा जीव घेतो, एका दंड्यात मारतो, तुझा मुर्दा पाडतो, तुझी नोकरी खाणार, अशा वगैरे अनेक सीमा देत राहत कंटिन्यू। यांना पण देत आहे सेवा लँग्वेज मध्ये मारल्या, कारण मी पण एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे। आज 15 वर्ष झाली मी पण काम करते आणि माझं पण ते रेप्युटेशन आहे, माझी पण डिग्निटी आहे। पण त्यांनी ते घाण शब्दात माझ्याविषयी बोलले गेले की मी ते नाही सांगू शकत, आता तुझ्याकडे जे नोट्स आहेत त्यामध्ये आहे की त्यांनी मला काय बोलले। आणि ठीक आहे, एवढंच नाही तर त्यांनी ते सक्करदरा पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला नेलं, त्यानंतरही बसून ठेवलं आणि तेव्हाही आम्ही मेडिकलसाठी त्यांना रिक्वेस्ट केली, तर तेव्हाही त्यांनी ती गोष्ट टाळली आणि FIR तर दूरपर्यंत काही गोष्टच नाही काढली ना। त्यांनी FIR घेतली ना त्यांनी आमचं मेडिकल केलं आणि वरून आम्हालाच ते म्हणतात की आम्ही आमच्या कृत्याबद्दल तुमच्यासोबत दिलगिरी व्यक्त करतो। हा शब्द आहे त्यांचा। आमच्या साहेबांकडून चूक झाली आणि आमच्या साहेबांकडून चूक झाली हे पण त्यांनी कबूल केलं। कोणी म्हटलं? सक्करदरा पोलीस स्टेशन मॅडम होते त्यांनी बोलले। PI मॅडम नाही, आमचं बोलणं झालं। आमचं बोलणं झालं नाही, त्याच्याबद्दल आमच्याकडे नाही। आम्हाला कंटिन्यू 10 वाजेपर्यंत थांबून ठेवलं। त्यानंतर त्याने जिप्सी मध्ये बसून सक्करदरा पोलीस स्टेशन मध्ये नेलं, अजून 11 वाजेपर्यंत बसवलं, पण आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की आमचं मेडिकल करा, मेडिकल नाही केलं। त्यांनी टाळायचे प्रयत्न केले, आता तुम्ही घरी जा म्हणे, जे काही झालं त्यापेक्षा आम्ही सॉरी माफी मागतो म्हणजे तुम्ही घरी जा, आता जे काही झालं ते जाऊ दे, तुम्ही आपलं मेडिकल करा। आम्ही GMC मध्ये केलं मॅडम, GMC मध्ये गव्हर्नमेंट मेडिकल मध्ये केलं आणि तिथे पण आमच्यासोबत इन्सिडेंट झाला की डॉक्टरांनी रॉंग डायग्नोज केलं फर्स्ट टाइम सिटी स्कॅन मध्ये। आणि पण आम्ही त्यांच्या ज्या डायग्नोसिसला क्रॉस एक्झामिन केलं बाहेर, आम्ही स्वतः एक्सरे काढला, तेव्हा त्यांचं हे फ्रॅक्चर भेटलं आणि मग पुन्हा मी जाऊन तिथे ब्लेम केला त्यांच्या याच्यावर, तर त्यांनी मुकाट्याने मग लिहून दिलं प्रॉपर डायग्नोसिस। तेव्हा तोपर्यंत त्यांनी प्रॉपर डायग्नोसिस पण नाही केलं। तुम्ही आपला डिपार्टमेंट तक्रार केली आहे? हां, मी डिपार्टमेंटला सांगितलंय। आम्ही पण 15 वर्षापासून सर्व्हिस आहे आमची, आम्हाला पण डिसिप्लिन कडे नाही, तुमच्या डिपार्टमेंटने काय ऍक्शन घेतलं मग? आम्हाला सांगितलं तुम्ही कारवाई करा, आम्ही पण कारवाई करतो, ते लेटर पाठवणार त्यांची कारवाई तर करून आता वाढलेली 15 वर्ष सर्व्हिस झाली, आम्हाला पण कधी वर्दीवाला समोर काय आहे आम्ही त्याचा हात लावणार। आम्हाला एवढंच म्हणायचं तर तुम्ही याच वर्दीवर गेले होते का साहेब? नाही, सिव्हिल ड्रेस होतो आणि त्यांनी कंटिन्यू मारत, आम्ही पण त्याला मारू शकत होतो, पण आम्ही अशी चुकी केली नाही, कारण की आम्ही त्याच्या वर्दीची रिस्पेक्ट केली नाही, तर आम्हाला काही हे नाही। आम्ही पण ट्रेनिंग वाले आम्हाला, आम्ही पण देशाची सेवा। तुम्हाला मारण्याचं कारण काय होतं? बस धक्का लागला आणि वर्दीला हात लागला, बस हेच कारण, बाकी काय कारण ना। ते मला आवडतं ना, मी त्यांना आवडतो, कारण ते 17 वेळेच्या आले पोलीस आले ते, बाकी कोणी नाही आलं, एक कोणतरी आलं जे यांना 3 नंबर काय गृहमंत्र्याला पण मी पाठवली आहे। गृहमंत्र्यांना पण दिले।
लगेच सांगितलं. त्यांनी अजून जास्त मारायला सुरुवात अजून केली. मारायला सुरुवात केली जसं त्यांनी. मी आर्मीमध्ये आहे म्हटल्यावर त्यांनी अजून पुन्हा मला मारा, तुझी नोकरी खाणार, तुझी नोकरीवर गुन्हा दाखल करणार असे धमके दिले आपण. आणि ऐकायलाच तयार नाही हा. की सर हे चुकून झालं. तुझी नोकरी काढून तुला ते ऐकायलाच तयार जीवन नाही. द्यायचं मार्ग अशा धमकी द्यायला तर या सक्कादारा पोलिसांना धमकी दिली या नंदुरबार पोलीस तिथे धमकी on the दिली. spot जिथे हा गेट नंबर incident 3. झाला. तुमचं नाव काय? आणि आम्हाला